मध्ये त्यांनी ते सांभाळलं मोठ्या गुरुजींबरोबर बसून वगैरे. आणि त्यावेळी मला वाटतं आम्ही जायचो मोठ्या गुरुजींना भेटायला. त्यावेळी ते 6वी-7वीला होते गुरुजी. आणि त्यावेळी आम्ही जायचो आणि ते गुरुजीच्या बाजूला बसून ते गुरुजी सेवा द्यायचे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. म्हणजे आता हे बघा भाऊंनी, म्हणजे भाऊ आपल्यासाठी आदर्श शिष्य आहेत. असे अनेक शिष्य आहेत, पण आता जे भाऊनी तुम्हाला सांगितलं हा जिवंत पुरावा आहे की ते काय म्हणले की गुरुजी त्यांनी भाऊनी मला बघितल्याप्रमाणे मी 5वी-6वीला असताना भाऊनी बघितलेलं की गुरुजींच्या बाजूला बसून मी ते सगळं जे काही सेवा होईल माझ्याकडून वेळीवाकडी ती मी करत राहायचो. आणि त्याच आज सेवेचा आज हा मेवा मी खातोय. सेवा तुम्ही केलं तर मेवा तुम्हाला मिळणार, पण कर्मण्य वाधिकार असते माम फलेषु कदाचन. मेवा मिळवण्यासाठी सेवा देऊ नका, तुम्हाला माऊली देत राहते. आला ना आज बघा ना, भानुदास दादांसारखे माऊली तुम्हाला दिलेले आहेत, सोन्या दादांसारखे माऊली दिले आहेत, तुषार दादा दिले, पक्याबाई दिलेले आहेत, मधु काका दिलेले आहेत. हे सगळे माऊलीच आहेत ना आपल्यासाठी बाळांना. आला ना आज म्हणजे आता इथे बघा डॉक्टर दिदी आहेत, तिथे पूर्वज दिदी आहेत. आज आळंदीमध्ये त्या MIT मध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचं फार कठीण शिक्षण आहे, ते टफ आहे. आला ना त्यांची डिग्री आज त्या मास्टर्स करतायत. दिदी MD झालेत, डॉक्टर, बरोबर. ओके, तर त्यामुळे पण लक्षात ठेव परत शिक्षण घेत राहा. आता कधी कधी काही लोक दिदीने म्हणाले किती शिकशील, काय तुला आहे की नाही, काय नाही, शिक्षण घेत राहा शेवटच्या श्वासापर्यंत. आलं ना, शिक्षण फार मोठं आणि शिक्षण वेगवेगळ्या पैलूने घेता येतं. आध्यात्मिक शिक्षण पण महत्त्वाचं आहे. आज बघा इथे पूर्वज दिदींचं खरोखर कौतुक आहे की त्या या ठिकाणी माऊलींची ज्ञानेश्वरीचं कमीत कमी 1 ते 5वी तरी ते वाचण्याचा प्रयत्न करतात आणि अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न. माऊली आपल्याला वाचवणार आहे. आपल्या प्रत्येकानेच हे लक्षात घ्या की तुम्ही आज ह्या वयाचं जोडला गेलात माऊलीशी, तर माऊली कधीच टाकणार नाही. माऊली तुम्हाला असं जग बनवून देणार आहे की तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. आदेश अलग रामकृष्ण.